स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट कशी असावी त्यानंतरच निवडणुका घ्या अशी आमची मागणी आहे. अलीकडे जे काही स्टेटमेंट आता आलंय की 4-4 मतं द्यावे लागतील म्हणून निवडणूक आयोग सांगतं की त्याच्यात वेळ जाईल प्रक्रियेसाठी, त्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी होईल हे पाहता आता आपण व्हीव्हीपॅटचा वापर करणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतांची चोरी करून निवडणुका जिंकल्या आणि मुख्यमंत्री म्हणतात वोट ज्या त्याच्यावर आम्ही आध्यात्मिक स्वरूपाची मात केली. तुम्ही काय आध्यात्मिक स्वरूपाने अध्यात्माने मात होतं काय निवडणुकीमध्ये आणि अध्यात्माच्या भरोशावर निवडणुका जिंकला येत असतील तर मुख्यमंत्र्यांना पडलेले दिव्य स्वप्न आहे असं आम्ही मानतो. मताची चोरी करायची आणि रेटून खोटं बोलायचं जर राज्यामध्ये होत असेल आणि त्यातल्या त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये व्हीव्हीपॅट नाकारला जात असेल, बेमानी करूनच निवडणुका जिंकायच्या आहेत. जो जनतेमध्ये आपला रोष आहे, जनतेमध्ये जो आक्रोश आहे या सरकारच्या विरुद्ध, रोज येऊन मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांच्या संदर्भात सफाई द्यावी लागते. त्याचा बोलण्याचा अर्थ असा नव्हता, त्याचा बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. ते म्हणाले त्याचा अर्थ वेगळा काढला, हे म्हणले त्याचा अर्थ वेगळा काढला. हेच रोज सांगायची पाणी मुख्यमंत्र्यांना लागली. पण एकदा दणका काय म्हणतात एकदा करून टाकायला पाहिजे, एक घाव दोन तुकडे. पण ते करण्याची हिंमत नाही, कारण हे ब्लॅकमेल करतायत मुख्यमंत्र्यांना. हे म्हणतात की ह्याला काढत असाल तर त्याला काढा, त्याला काढत असाल तर ह्याला काढा. पहिल्या आधी त्याचे काढा, मग आमचे काढा, त्याचे 3 काढा, मग आमचे 2 काढा मंत्री. हे जर भावना असेल आणि या संदर्भात मुख्यमंत्री चुकत असतील तर मुख्यमंत्री स्ट्रॉंग आहे की कमजोर आहे हा संदेश महाराष्ट्रातील जनतेला जातो. आणि ज्या वक्तव्य बेछूट याला मारा, त्याला थापडीनं मारेल, त्याचे बन्यान फाडील, त्याला ठोसा मारेल, चाललं काय? आणि वरून पुन्हा प्रामाणिक सरकार, इमानदार सरकार, सगळ्या चोरांचा सुरसुडा, सगळे चोर जमा केले, डाकू जमा केले सोबतीला आणि वरून इमानदारीच्या बाजूला. आणि हेच जे प्रकार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, त्यामुळे लोक नाकारत आहेत.